नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे असे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते। तर शेतकरी मित्रांनो, आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही 34 अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते निर्णय आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर मग नेमके निर्णय काय आहेत ते अगदी सविस्तरपणे पाहूया। तुम्ही ते बघू शकता, कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणेही लागू। पहिला निर्णय म्हणजे कोतवालांच्या मानधनात 10% वाढ करण्यात आलेली आहे आणि अनुकंपा धोरण हे सुद्धा लागू करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय, ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान, म्हणजे जे काही ग्रामरोजगार सेवक आहेत त्यांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन मिळणार आहे, तसेच त्यांना प्रोत्साहन अनुदानसुद्धा मिळणार आहे। देशी गाईच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना, म्हणजेच देशी गाईसाठी पालनपोषण करायचं असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनुदान योजना ही असणार आहे। त्याच्यानंतर राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्रोताचे उत्तम नियोजन करणार, तसेच जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता, 30,000 हेक्टर जमीन ही सिंचित होणार। जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन या योजनेस सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 30,000 हेक्टर जमीन ही आता सिंचित होणार आहे। त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, केव्हा, कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच रमाबाई आंबेडकर नगर काम राजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला आता गती मिळणार आहे। तसेच MMRDAला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत देणार आहेत। त्याच्यानंतर केंद्राच्या मिठागाराच्या जमिनी राज्य शासनाने हस्तांतरित करणार, म्हणजे जे काही केंद्राच्या मिठागाराच्या जमिनी आहेत ते आता राज्य शासनाकडे हस्तांतरित होणार आहे। त्याच्यानंतर दुर्बलासाठी घरांच्या योजनांना वेग येणार। या केंद्राच्या मिठागाराच्या जमिनी या राज्य शासनाकडे हस्तांतरित झाल्याच्यानंतर ज्या काही दुर्बलासाठी घरांच्या योजना आहेत त्यांना वेग येणार आहे। धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे ही योजना लागू होणार। धारावी पुनर्वसन प्रकल्पावर आता जबाबदारी शासनाची। त्याच्यानंतर सेवानिवृत्ती, उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून ही 20 लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तसेच अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष हे वाढवलेले आहेत, त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। त्याच्यानंतर सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार। त्याच्यानंतर जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीला अर्थसहाय्य करणार। राज्यातील अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय, राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ होणार। सुमारे 40,000 होमगार्डांना याचा लाभ होणार। नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय हे शासनाच्या अखत्यारीत घेणार। त्याच्यानंतर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून आता 15 इतकी होणार। त्याच्यानंतर अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा तांत्रिक खंड क्षमपित असणार। त्याच्यानंतर बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्वायत्त संस्था होणार। पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यापन करणार। राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती होणार, ती म्हणजे 4,860, म्हणजेच राज्यात आता 4,860 पदे ही भरली जाणार। तसेच शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय आणि हमी शुल्क माफी मिळणार नाही। तसेच अवयवदान
अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा, जनजागृतीवर भर. तसेच माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा व तिसरा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण. तसेच अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे असे हे